राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. आसरा एंटरप्राइजेस तर्फे अय्याज इशक मर्चंट बांधकाम मालकाविरोधात साखळी उपोषणाचा इशारा. राधा वसंत कॉम्प्लेक्स उसरली खुर्द येथील सभासदांनी आसरा एंटरप्राइजेस तर्फे अय्याज इशक मर्चंट या बांधकाम व्यावसायिकाच्या मनमानी कारभाराविरोधात अनेकांची फसवणूक प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही मागण्याकडे दुर्लक्ष, कामातील विलंब आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे सभासदांचे नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखा बेलापूर येथे कॉन्ट्रॅक्टरने लवकरच काम चालू करून पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सदर कॉन्ट्रॅक्टरने बुकिंगधारकांकडून पुन्हा पैसे गोळा करून काम चालू न केल्यामुळे पुन्हा फसवणूक झाल्यामुळे सभासदांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. वारंवार फसवणूक, शेतकरी व बुकिंगधारक जनतेची फसवणूक कॉन्ट्रॅक्टर करत असल्यामुळे साखळी उपोषण सुरू करण्याचा ठराव सर्वांनी एकमताने मंजूर करण्यात आला. साखळी उपोषणाची पूर्वसूचना पोलीस प्रशासन व संबंधित शासकीय कार्यालयाला देण्यात येणार असून उपोषण शांततेत पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उपोषणानंतर प्रशासन किंवा कॉन्ट्रॅक्टर अय्याज इशक मर्चंट यांनी दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा सभेत देण्यात आला. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल. नमस्कार, मी मिसेस शुभांगी आगळे. मी 2000 म्हणजे या रॉयल कॉस्मॉस आणि राधा वसंत कॉम्प्लेक्सचे एक कस्टमर आहे. 2012 मध्ये मी आमिर सुलतान आणि प्रमोद तिवारी यांच्याकडे बुकिंग केलेलं होतं. 1.5 लाख रुपये देऊन आम्ही बुकिंग केलं. त्याच्यानंतर साधारण 2019 मध्ये आसरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मिस्टर अय्याज इशक मर्चंट ह्यांनी हा प्रोजेक्ट ह्यांना हँडओव्हर केला गेला आणि मग आम्ही त्याच्याकडे पुढे कंटिन्यू केलं. आमचे जे बुकिंग होतं ते विचार करत होतो आपण कॅन्सल करूया, कारण इथे आम्हाला काहीच डेव्हलपमेंट दिसत नव्हती. पण जेव्हा आम्ही बघितलं अय्याज इशक मर्चंट हा रेडीनेस दाखवतोय आणि हा काम करणार आहे, मग आम्ही हा प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं. त्या पिरियडमध्ये म्हणजे कोरोना पिरियड होता, त्याला कोणाच कस्टमर कडून पैसे येत नव्हते आणि आम्ही साधारण 1 करोड रुपये त्याला इन्व्हेस्टमेंटसाठी पुढे दिले. मी बँक एम्प्लॉई आहे, एक्स बँक एम्प्लॉई. 25 वर्ष मी बँकेमध्ये जॉब केला. मी माझं VRS घेतली, आमचा एक प्लॉट विकला आणि मला जे पण काही क्युम्युलेटेड बेनिफिट्स मिळाले ते पूर्ण मी या बिल्डरला दिले, अय्याज इशक मर्चंट. आणि आता असं झालेलं आहे की त्यानंतर हे काम रखडलं. हे पुढे आम्हाला काहीच डेव्हलपमेंट दिसेना. बुकिंग करताना मी 2 गाळे आणि 2 फ्लॅट्स असे रॉयल कॉस्मॉस मध्ये घेतले होते, पण त्याच्यानंतर आम्हाला काहीच पुढे प्रोग्रेस दिसेना. आणि मग आम्ही इंटरमिडिएट स्टोर्स कडून काहीतरी त्याच्यावर दबाव आणला आणि मग आम्हाला इथे राधा वसंत मध्ये त्यांनी 7 फ्लॅट्स देऊ केले. त्याच्यानंतर परत आम्हाला दिसू लागला की हा काहीच काम करत नाहीये, हा परागंदा झाला मधल्यामध्ये. मग कमिटी आली. कमिटी आल्यानंतर आम्हाला कुठेतरी होप्स दिसायला लागले आणि परत आम्ही त्याला जवळजवळ 35 लाख रुपये अजून दिले. आजच्या डेटला आमचे मध्ये फसलेले आहे आणि या सगळ्या इश्यूज मध्ये एवढा हेल्थ इश्यूज झाला मला. मी जवळजवळ 2दा हॉस्पिटलाइज्ड होते आणि माझे मिस्टर हे सेंट्रल रेल्वे एम्प्लॉई आहेत. हे 2-2.5 वर्षामध्ये रिटायर होणार आहेत. आम्हाला आज राहायला घर नाही. आता सध्या आम्ही रेल्वे क्वार्टर्स मध्ये राहतोय. 2 वर्षांनी आम्हाला रेल्वे क्वार्टर्स खाली करायचंय, आम्हाला राहायला घर नाही. 1.5 करोड रुपयासाठी आम्ही जस्टिस मागतोय. आयदर आम्हाला आमचे फ्लॅट्स द्या, नाहीतर आमची रक्कम परत करा. आणि आम्हाला पूर्णपणे आता कमिटी सदस्यांवर, बळीभाऊंवर पूर्ण विश्वास आहे. आमच्याच सारखे जवळजवळ 90 अजून कस्टमर्स या प्रोजेक्ट मध्ये आपल्या पैशासाठी तळमळत आहे. जो मानसिक, शारीरिक आणि आर्थिक आम्हाला त्रास झालेला आहे, त्याच्यासाठी कॉम्पिटंट ऑथॉरिटीसाठी मी रिक्वेस्ट करते की त्यांनी पूर्णपणे गंभीर दखल ह्याची घ्यावी. आज आमच्या सदस्यांना, आज ह्यांचं वय हे 50 क्रॉस झालेले. मी 50 क्रॉस आहे, माझे मिस्टर. आज मी BP पेशंट असून सुद्धा मी पूर्णपणे आमरण उपोषणाला तयार आहे. मी इथे येऊन बसणार आहे आणि जर मला न्याय मिळाला नाही, माझ्यासारख्या बाकी कस्टमर्सला न्याय मिळाला नाही, कॅन्सलेशन कस्टमर्सला त्यांचे पैसे परत मिळाले नाही, तर माझं जे बरं वाईट व्हायचंय ते होऊ दे. ऍटलिस्ट माझ्या नेक्स्ट पिढीला ह्याचा फायदा व्हावा. आणि मी आशा करते पुढच्या 6 महिन्यामध्ये या पूर्ण फ्लॅटचे आम्हाला पोझिशन मिळते. प्रोजेक्ट पूर्ण आम्ही जशी समिती स्थापन केली कस्टमर लोकांच्या एकजुटीने, तसंच कस्टमर लोकांची जी समिती आहे ती जमीन मालक आणि ह्या कस्टमर लोकांपैकी काही इलेक्ट्रिशियन्स आहेत, काही
असे ह्याचं काम करणार आहे कन्स्ट्रक्शनचं, त्यांच्या मार्फत आम्ही पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट करू. प्रोजेक्ट चालू कधी झाला आणि याला किती वर्ष झालं विलंब लागलेला आहे आणि याच्यामध्ये ग्राहक किती आहेत? सध्या तरी जी लिस्ट आहे ती 90 ते 92 ग्राहक आहेत, ज्याच्यामधले जवळजवळ 5.5 करोडचे कस्टमर हे कॅन्सल मध्ये मोडतात आणि बाकीचे जे काय आहेत उरलेले 13 करोड ते कंटिन्यू मध्ये मोडतात, ज्यांना घर अजून भेटायचं आहे. आता बाकीचे जे तुम्हाला माहिती आहे ते जमीन मालक बलिदादा तुम्हाला सांगतील. या बिल्डिंग मध्ये एकूण फ्लॅट किती आहेत? 70. एकूण टोटल फक्त 140. 140. आर्थिक गुन्हे शाखेकडे त्याने लेखी आश्वासन दिलं होतं का मी काम पूर्ण मार्ग? हो, जसं जमीन मालक बहिराम दादा, जसं पहिल्यातले डेव्हलपर रॉयल कन्स्ट्रक्शनचे अमीर सुलतान यांच्याकडून लिहून घेतलं होतं, तसंच आसरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक अयाज मर्चंट यांच्याकडून देखील लिहून घेतलं होतं. कमिटीचा सचिव म्हणून बोलतो. हा आयात मर्चंट 2000 कमीत कमी 4 ते 5 वर्ष याला आमिर सुलतानी प्रोजेक्ट हँडओव्हर केलेला आहे आणि यांनी 4 ते 5 वर्षामध्ये कमीत कमी 17 ते 18 करोड रुपये उचललेले आहेत आणि हा प्रोजेक्ट आहे फक्त 10 ते 8 करोडचं. यांनी कमीत कमी 5 ते 6 करोड रुपये कमिटीला हँडओव्हर करा आणि ते पैसे आमच्या थ्रूनी कमिटीच्या माध्यमातून आम्ही कॅन्सलेशन वाल्यांना रिटर्न करणार आहोत. कारण त्याच्यावर आता बघायला गेला तर त्याच्यावर विश्वास होणारच नाही. काही कस्टमर त्यांनी चेक दिलेत, त्या चेकवर सुद्धा त्यांनी मिस्टेक केलेली आहे आणि चेक देता त्यांनी असे लिहून घेतलेत का ज्यावेळी मी सांगणार तुम्हाला, आयत मर्चंटनी लिहून घेतलंय मी सांगणार तुम्हाला तेव्हाच चेक तुम्ही बँकेमध्ये जमा करा. आज एकेकाला चेक दिलेले 4-4, 5-5 वर्ष झाली पण त्या अजूनपर्यंत चेक कोणी टाकले नाही बँकेमध्ये. याच्यावर आता विश्वास राहिलाच नाही कोणात. याच्याकरता यांनी 5 ते 6 करोड रुपये आमच्याकडे द्यावा, आमच्या माध्यमातून आम्ही कॅन्सलेशन वाल्यांना वाटू. आणि जर त्यांनी हे पैसे दिले नाही तर आम्ही अमर उपोषण, साखळी उपोषण कंपल्सरी ठामपणे जोपर्यंत याच्यावर कारवाई सरकार करत नाही तोपर्यंत आम्ही ठाम राहणार. नमस्ते, मेरा नाम उर्मिला चौरसिया है. मैं 2022 में एक रितेश करके थे, उन्होंने मुझे इधर बोला था कि यहाँ पे एक ही घर बुकिंग के लिए बाकी है और उनका पूरा घर तैयार है, आप लोगे क्या, इंटरेस्टेड हो? तो मैं आई और मुझे ग्राउंड फ्लोर का एक घर दिखाया, मुझे पसंद आया और मैंने लिया. उसने बोला कि 6 महीने में आपको पोजीशन मिल जाएगा. तो ठीक है, मैंने उसको 1.5 लाख रुपए दिया बुकिंग अमाउंट और फिर उसने मेरा आजकल करके बहुत लेट, उसने मुझे बहुत पीछे पड़ी तो मेरा रजिस्ट्रेशन करके दिया. आई तो ये सक्रिय दादा है, इन्होंने मुझे बताया कि अरे ये तो किसी और के नाम से बुकिंग है. तो उसमें मुझे बहुत टेंशन आया कि मतलब ये घर तो मेरे नाम से इसने बोला था और फिर ये बोला, फिर ये एड्रेस चेंज कर दिया, मतलब रूम नंबर वही है और एड्रेस चेंज कर दिया, बोला आपका राधा बसंत में है. राधा बसंत में बोल के फिर मैंने सोचा चलो ठीक है रजिस्ट्रेशन हो गया. वो बोला बनाता हूँ करके वो मुझसे कितना पैसे ले चुका, 18 लाख रुपए ले चुका है मुझे. अब मुझे तो वो ग्राउंड फ्लोर का दिखाया था कि मतलब आपका रेडी हो चुका है. वो नदीम था जो मुझे बार बार वीडियो और फोटो भेजता था, बोलता था कि देखो आपका काम पूरा रेडी हो गया है, लास्ट में ग्राउंड फ्लोर होएगा, ऐसे ऐसे करके उसने मेरे से 18 लाख रुपए ले लिया. और फिर उसके बाद मेरा घर भी नहीं दिया उसने और रजिस्ट्रेशन जो मैंने घर लिया था वो किसी और का रजिस्ट्रेशन कर दिया. और मुझे ये बिल्डिंग में बोला कि आपका, जब बात खुली तो बाद में उसने बोला कि आपका घर इधर बुकिंग है. फिर से उसने मेरे से पैसे उठाया और तब से वो ना मेरा घर दिया और ना मुझे वो प्रॉपर जवाब देता है. और अगर बात करेंगे, कुछ पूछेंगे तो मुझे कोर्ट का, कचहरी का, पुलिस का, इसका उसका धमकी देता है. ऐसे लगता है कि जैसे मैंने नहीं उसको पैसे दिए है, उसने मुझे दिया है. नमस्कार, मी बलराम वसंत भोईर, राणा उसरली खुर्द, सर्वे नंबर 21/1 उसरली गावठाणमध्ये प्लॉट मोडतोय. या प्लॉट बाबत सांगायचं म्हणजे आयाज इशक अली मर्चंट यांनी 50% डेव्हलपमेंट साठी घेतलेला प्लॉट होता. तसे न करता त्यांनी 126 लोकांची बुकिंग घेऊन डबल रजिस्ट्रेशन केलेले आहेत. त्यामुळे लोकांची अमाऊंट जवळजवळ 18 कोटीच्या आसपास गेलेली आहे. 50% बिल्डिंग अजून रेडी झालेली नाही, त्यामुळं ती बिल्डिंग अर्धवट अवस्थेत असल्यामुळे हा प्रकरण EOW गेल्या प्रकरणी तो काय बोलला, 6 महिन्यामध्ये ही बिल्डिंग मी रेडी करून देतो. तो आल्यापासून 6-8 महिने गेले तरी बिल्डिंगचा काम काय झाला नाही. आता पुन्हा काहीतरी 3 करोड रुपये घेऊन गेलेला आहे.
जेणेकरून आता ह्या प्रोजेक्टला अडथळा आल्यामुळे हा प्रोजेक्ट असाच रखडलेला आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आता समिती तयार झाली आहे. समितीला त्यांनी सहकार्य करावे आणि समितीला कमीत कमी 5 करोड रुपये त्यांनी रिटर्न करून त्यांनी इथून काढता पाय घेऊन निघून जावे आणि कमिटीला सहकार्य करून हा प्रोजेक्ट कस्टमरांच्या हाती मिळून कॅन्सर लोकांना मग पैसे मिळले पाहिजे आणि प्रत्येकाची घरं मिळून प्रत्येकाने आनंदाने इथे राहायला आली पाहिजे. आपण उपोषणाला बसणार आहात. हा, माझा सहकार्य पूर्ण पाठिंबा या ग्राहकांच्या सोबत आहे आणि मी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. जे काय होईल ते मी पण त्यात सहभागी होणार आहे. अनेकांची फसवणूक झाली असं बऱ्याच लोकांनी या ठिकाणी आपलं म्हणणं. हे मी सांगितलंय, हे लोकांना फसवणूक झालेली मी दाखवून दिलंय. त्यांना हे माहितीच नव्हतं. डबल रजिस्ट्रेशन केलंय त्यांनी, 4 बुकिंग घेतल्यात, लोकांना एकत्र मी केलंय, तरी पण लोकांची दिशाभूल त्यांनी केलेली होती. कारण मी असा कियाच नाहीये. जेव्हा ती 4 बुकिंग पावत्या घेऊन एकत्र आले लोक, तेव्हा त्याला समजलं की 4 पावत्या एक फ्लॅगच्या आहेत.